भिवंडीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले। अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत, तर अर्ज भरण्यासाठी आता उमेदवारांची लगबग आणि गर्दी पाहायला मिळते आहे। प्रभाग क्रमांक 23 साठी चौघांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, तर भिवंडीमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत। बीजेपी मधून मला आमचे आमदार लाडके आमदार महेश चौगुले यांनी मला तिकीट दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला तिकीट दिलेलं आहे आणि तोच प्रभाव या जनतेने दाखवून दिलेला आहे। आज जनसंख्या आमच्याबरोबर एवढी आहे का विजय ही निश्चित आहे। भारतीय जनता पक्षाकडून नगरसेविका सुरेखा पाटील यांचा पत्ता कट करण्यात आला। प्रभाग क्रमांक 27 मधून सुरेखा पाटील यांचा पत्ता कट झालेला आहे। नीलम गुरव यांना उमेदवारी दिल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे, तर उमेदवारी नाकारल्यानं सुरेखा पाटील आता नाराज झाल्याचं कळतंय। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतंय। वरळी कोळीवाड्यातून पुन्हा हिमांगी वरळीकरांना संधी देण्यात आली। शाखा प्रमुख सूर्यकांत कोळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। हरीश वरळीकर, आशिष चेंबूरकर यांच्यावर आरोप करत त्यांनी राजीनामा दिला। प्रभागांमध्ये कुणालाही एव्ही फॉर्म दिले जात नसल्यानं आता संभ्रम सुद्धा वाढलेला आहे। महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीनं 20 चेहरे अमराठी आहेत। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आता भाजपवर जोरदार टीका केली आहे। भाजपचा खरा चेहरा समोर आलाय। संदीप देशपांडेंच्या निशाण्यावर आता भारतीय जनता पक्ष आहे। 20 उमेदवार अमराठी आहेत, त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय। तेजस्वी घोसाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। घोसाळकरांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। दहिसर येथील वार्ड क्रमांक 2 मधून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, तर दहिसरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे 2 नंबर वॉर्ड मधून मी आज फॉर्म भरलेला आहे आणि त्या निमित्ताने मनीषाताई पण आमच्या आमदार त्या पण उपस्थित होत्या। त्यांच्या हस्तेच आज फॉर्म भरण्यात गेलेला आहे। खरं तर भारतीय जनता पार्टीचे मी खूप धन्यवाद देते की पहिला फॉर्म हा मला दिलेला आहे आणि मी त्याचं खरंच एक सोनं करून दाखवेन की म्हणजे काम कसं करतात तेही एक मी करून दाखवेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।